वसई विरार महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई जी आहे ही महापौर आणि उपमहापौरांच्या दौरा आज निघालेला आहे। सकाळपासूनच महापौर उपमहापौर हे वसई पश्चिम पट्ट्याचा जिकडे की समुद्राला ही नाले मिळतात या ठिकाणी त्यांची पाहणी चालू आहे। मी आता निर्मळच्या तलावावरती आहे। आपण जर बघितला तर या ठिकाणी निर्मळचा हा जुना आणि पुरातन तलाव आहे। अशाच पद्धतीने सनसिटी गास या परिसरातली महापौरांनी उपमहापौरांनी पाहणी केलेली आहे। स्थानिक नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत। सध्या माझ्यासोबत महापौर आहेत। सर, कशा पद्धतीने ही पाहणी आहे? सध्या पावसाळा अवघ्या तोंडावरती आलेला आहे, आपण किती टक्के पाहणी केलेली आहे? बघा, मोठ्या प्रमाणामध्ये नालेसफाई चालू आहे। आता नालेसफाई करणं, त्याचा गाळ बाजूला ठेवणं आणि सुकल्यावर तो उचलणं या दोन गोष्टी आहेत। आणि शेवटी तो गाळ आहे, पाऊस पडला तर परत तो आतमध्ये येतो, तर प्रवाही होतो तो। त्यासाठी आपला तो प्रयत्न आहे का तो उचलून नेणं। जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। काही ठिकाणी जिकडे मशीन जात नाही किंवा जिकडे मॅनग्रोव्ज आहेत, तिवराची झाडं आहेत, तर तिकडे ती साफसफाई करणं, त्याची परमिशन घेणं हे चालू आहे। आणि जिकडे पावसाळ्यामध्ये मशीन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी प्रायोरिटीने कामं सुरू आहेत। आणि जिकडे पाऊस पडला तरी जाऊन मशीन साफ करू शकतो अशा ठिकाणी नंतरच्या फेजमध्ये ती कामं ठेवलेली आहेत। काही स्थानिक तुम्ही बघितलं असेल का, लोकांचे रस्ते पूर्वपार जे होते, जे त्यांच्या खाजगी जागेमधनं जायचे होते, ते बंद झालेले आहेत। तर त्यांना विनंती करून आणि त्यांना विश्वासात घेऊन नालेसफाई चालू आहे किंवा ते पाण्याचे मार्ग मोकळे करण्याचा प्रयत्न चालू आहे। शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की पावसाळी पाणी गेलं तर चालेल, परंतु गटाराचं पाणी आम्ही आमच्या शेतातनं जाऊन देणार नाही, आणि ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे। आता जिकडे जिकडे आपल्याला असं वाटतं का बंदिस्त गटार किंवा गटार करावं, जेणेकरून त्यांना त्याचा त्रास होणार नाही, शेतीला होणार नाही किंवा पाण्याला तिकडूनच्या विहिरींना त्रास होणार नाही, तर तो देखील आपला प्रयत्न चालू आहे। स्थानिक शेतकरी यांच्याशी देखील आम्ही गाठीभेटी घेत आहोत। एकूण प्रमुख नाले किती आहेत या ठिकाणी आणि त्या नाल्याची आता किती सफाई झालेली आहे? येणाऱ्या पावसाळ्यामध्ये काय स्थिती असू शकते? बघा, सगळ्यात प्रमुख नाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा नाला असा आहे का जो वैतरणा खाडीवरनं चालू होतो तो वसई खाडीपर्यंत असा मधून चिखलडोंगरीवरनं बोळिंजवरनं विरारवरनं सोपारावरनं गाचच्या भागामध्ये येतो, तिकडून सनसिटीला येतो, तिकडून परत पूर्वेला जे स्मशानभूमी आहे वसईची पूर्वेची, तिकडून त्या मार्गे मागून नायगाववरनं परत वसई खाडी, असा या वसईचा दोन भाग होणारा जो पुरातन मार्ग होता, जो बोटी येण्याचा मार्ग होता, जो कालांतराने गाळाने भरून शहर वसली, तर तो दोन भाग करणार आहे। आणि त्यांना डोंगरावरनं येणारे आहेत, जे वैतरणा स्टेशनपासून बघितलं तर 3 ठिकाणी आहे। त्याच्यानंतर घासकोपरीला आहे, त्याच्यानंतर गोपचारपाडा विरारचा नवीन ब्रिज झाला आहे तिकडे आहे, त्याच्यानंतर विद्यामंदिर शाळेच्या इकडे विरारला आहे, त्याच्यानंतर जुनं फाटक होतं विरारचं तिकडे आहे, त्यानंतर विराटनगरच्या इकडूनचा नाला आहे, आणि कारशेडच्या इकडे आहे, त्याच्यानंतर सोपारा आणि वसईच्या मध्ये आहे, वसईला लागून असलेला आचोळा जो खाडी आहे तो आहे, आणि त्याच्यानंतर 3 अजून आहेत। असे वेगवेगळे जे मार्ग आहेत ते पूर्वेकडनं येणारे आहेत, आणि जे वसईला वगैरे आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेला जाणारे असे मार्ग आहेत। आणि त्याचं सगळं पाणी एकतर वसई खाडीला जाते किंवा वैतरणा खाडीला जाते, परंतु कळमची जी खाडी आहे त्याला देखील हे काही पाणी वळवू शकतो, जाऊ शकतो अशी लेवल आहे। आणि ती गेली तर निश्चित हे जो वसईचा सनसिटी किंवा हा पश्चिम पट्ट्यातला जो पाणी अडतोय तो त्या मार्गे जर गेला तर निश्चित त्याच्यामध्ये उपयोग होईल। त्याच्यानंतर सतपाळ्याला जो खारल्यांनी बंधारा बांधायला लावलेला आहे, तो बंधारा तुम्ही बघितला तर काही ठिकाणी वरती होता, मग त्यांना जाऊन आम्ही विनंती केलेली आहे का तो त्याचा जी उघडी आहे ती थोडीशी खाली घेतली तर सतपाळ्यापासून पुढे वटार बिटार ह्या एरियातलं सगळं पाणी आहे निघून जाऊ शकतं, आणि समुद्राचं खारं पाणी आहे ते मध्ये येणार नाही। आताची स्थिती काय आहे? किती टक्के आपली सगळी नालेसफाई झालेली आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यात पाणी साचेल का नाही साचेल? बघा, 70 ते 90% आसपास नालेसफाई झालेली आहे, पण त्याच्यातलं मी सांगितलं तसं का जिकडे मशीन आता जाऊ शकणार नाही पावसाळ्यात ती प्रायोरिटीने घेतली, आणि ज्या ठिकाणी पावसाळ्यात देखील मशीन जाऊ शकते अशा ठिकाणी टप्प्याटप्प्याने हळूहळू अजून आपल्याकडे दिवस बाकी आहेत, 10 दिवस 12 दिवस बाकी आहेत, तर ते त्या टप्प्यामध्ये आम्ही तिकडे येऊ आणि तिकडे भर पावसात देखील काम करू शकतो जिकडे जिकडे गरज आहे ते असे शिल्लक आहेत। निश्चितच माझ्यासोबत आता या ठिकाणची पश्चिम पट्ट्यामध्ये या ठिकाणचे नगरसेवक आणि वसई विरार महापालिकेचे उपमहापौर मार्शल लोपिस आहेत। सर, आपण या परिसरातले आहेत, या परिसरातल्या मुख्य अडचणी आपल्याला माहीत आहेत, नेमकी काय अडचण आहे? कारण मोठ्या प्रमाणात पाऊस पाणी भरतं। नाही, या विभागात मुख्य अडचणी अशा आहेत की आमचे जे पारंपरिक मार्ग आहेत पाण्याचे, ते काही शेतकऱ्यामार्फत कदाचित त्या प्रायव्हेट लँडनं गेल्यामुळे काही मार्ग बंद आहेत, आणि ते मार्ग आम्हाला शेतकऱ्याबरोबर त्यांना विनंती करून कसे आपल्याला खोलता येतील, कसे ओपन करता येईल। एक दुसरा इकडे महत्त्वाचा विषय असा आहे की आमचा जो ग्रामीणचा ह्या साईडचा जो पाणी आहे, जे उदाहरणार्थ घास असू दे, नानबाट, उमराळा, निर्मळ, आणि
नंदाखाल कोफराड ह्या विभागातला पाणी आम्हाला बोळींज मार्ग तुसखाडी मार्ग जो त्या साईडला जातो आहे तो पाणी आम्हाला शॉर्टकटमध्ये सतपाळा मार्ग जर आपल्या निर्मळ खाडीला म्हणजे कळम खाडीला पोचला तर मला वाटतं अद्याप चांगल्या पद्धतीने तो पाणी ड्रेन होऊ शकतो आणि मला वाटतं ह्या ठिकाणी जी फ्लोटिंगची समस्या आहे ती 99% मिटू शकतो. या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांना जोडीला घेऊन इकडल्या आमचे जुने कार्यकर्ते आहेत, इकडले आजी माजी सरपंच आहेत, ह्यांना जोडीला घेऊन आम्ही पाहणी करतो आहे की खरोखर जर ते मार्ग ओपन केले तर ग्रामीण पट्ट्यामध्ये इतका पाणी साचणार नाही. निश्चित आपण बघितलेलं आहे की आजच्या महापौर आणि उपमहापौराच्या पाहणीमध्ये जवळपास ज्या तांत्रिक अडचणी आहेत, काही स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, या अडचणींना त्यांना विश्वासात घेऊन दूर करून वसई विरारमध्ये निश्चित या पावसाळ्यामध्ये पाणी साचणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महापौर आणि उपमहापौरांनी सांगितलेलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.